श्री गजाननाय नमः। श्री सातेरी भगवती माता की जय। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची वार्ता विघ्नाची पुरवी पुरवी प्रेम पुरवी पुरवी प्रेम कृपा जयानी सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची उठी शेंदुराची कंठी झळके माळ कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना दर्शन मात्रे माना कामना पुरती रत्न खचित फळा तुझ गौरी कुमारा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा शोभतो बरा ऋण ऋणती नुपुरे ऋण ऋणती नुपुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना दर्शन मात्रे माना कामना पुरती लंबोदर पीतांबर फणीवर वंदना फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरा माता वट पायी सजना वट पायी सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना दर्शन मात्रे माना कामना पुरती धर्म रक्षणासाठी पांडवांसी तारिले गीता सांगुनी अर्जुनासी भक्तांसी उधरिले राई रकुमाईच्या कांता राई रकुमाईच्या कांता देवकी सुता वसुदेव देवकीच्या येऊनी उद्धारी वसुदेव देवकीच्या येऊनी उद्धारी कीर्ती तुझी वेदशास्त्र वर्णिती कीर्ती तुझी वेदशास्त्र वर्णिती प्रेम बरे
देवकी नंदन आमचा हा गणपती आजोबापासून या घरात पूजला जातो व आमच्या घरातील सर्व मंडळी, सर्व माझ्या भावाच्या बायका, सुना वगैरे इकडे येऊन चांगला गणेशोत्सव साजरा करतात. तसेच आमच्या वांगडवाड्यातील भजनी कलाकार दररोज रात्री भजन करतात व आमचा हा सार्वजनिक गणेशोत्सव किती वर्षापासून पालेकर कुटुंबाचा व आमच्या घरात एक गोकुळाष्टमी पण साजरी होते. प्रकट झाला स्त्रिया कैकुनी द्रौपदी रक्षणाला. हे कारण मात्र ठरिले होण्या महायुद्ध महाभारता. कुरुक्षेत्रावरी युद्ध आरंभ. सार्वजनिक महोत्सव मंडळ पालियाची स्थापना 2001 साली झाली आणि यंदा ह्या वर्षी रौप्य महोत्सव म्हणून 25व्या वर्ष आम्ही साजरा करतो. आम्हाला ही ह्या वर्षीची सार्वजनिक महोत्सव मंडळ गणपतीची मूर्ती पुरस्कृत केली आहे ती विश्वास कदम यांनी. तसंच आमचा देखावा आम्हाला पुरस्कृत केला आहे प्रशांत बाळा नाईक यांच्याकडून. तसंच आम्ही या रौप्य महोत्सवानिमित्त डिफरंट असे ॲक्टिव्हिटी ठेवलेले आहे. कार्यक्रम आहे, भजनाचे कार्यक्रम याच्यामध्ये गावातल्या कलाकारांसाठी आम्ही नाटक ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये 2 महिला मंडळ नाटक करतात आमच्या. एक आमचा जेंट्स ग्रुप आहे तो नाटक करतो पूर्ण. गावातलेच कलाकार आहे त्यांना संधी मिळण्यासाठी आम्ही फक्त ह्या वर्षी गावातल्या कलाकारांना संधी दिलेली आहे. तसेच आमच्यासाठी डिफरंट टाईप्स ऑफ मुलांसाठी पण ॲक्टिव्हिटी ठेवलेले आहे. कालच आमच्याकडे वेशभूषा स्पर्धा, ड्रॉईंग स्पर्धा, नंतर रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि आज आमच्याकडे अभंग गायन स्पर्धाची एक स्पर्धा आहे, अभंग गायन स्पर्धा. त्याच्यानंतर आम्हाला एक आर्ट अँड कल्चरने आम्हाला एक प्रोग्राम दिलेला आहे, नाटक आहे, कोकणी नाटक दिलेलं आहे. बायको माझी सायको म्हणून नाव आहे नाटकाचं. यंदा ह्या मंडळाला आम्हाला 25 वर्ष कंप्लीट होत आहे. 25व्या सार्वजनिक गणेशोत्सवात मी प्रथम कमिटीचे अभिनंदन करतो की यंदा त्यांच्यानी आमच्या कलाकारांना बहुत प्रोत्साहन दिलं आहे. आणि 3 जी नाटकं आम्ही ठेवलेली आहेत ती सर्व कलाकार गावातले आहेत. पेडण्यात पालियेगाव हा कलाकारांचा गाव असा ओळखला जातो. तेव्हा मी यंदाची जी 25व्या रौप्य महोत्सवाची जी कमिटी नेमलेली आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. 2001 साली या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सुरुवात केली होती. त्यावेळचे मोजकेच लोक ज्यांनी पुढाकार घेऊन हा सार्वजनिक गणेशोत्सव पालिये गावामध्ये साजरा करण्याचे योजिले आणि आज या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 25 वर्षामध्ये या सार्वजनिक गणेशोत्सवाने या गावातील तरुण तसेच वयस्क अशा सर्व मंडळींना इथं आमंत्रित करून वेगवेगळ्या स्पर्धा तसेच त्यांचे कलाकौशल्य यासाठी व्यासपीठ इथं तयार केलं आणि या व्यासपीठाद्वारे गावातील बरेचसे लहान थोर सर्वजण कलाकार घडवले. ओ सभागृह हरमल गांवच्या लोकांनी आपल्या दानशूर कर्तृत्वाचें एक जागतें उदाहरण दिल्लें आसा. 1994 सालान हरमल गांवच्या लोकांनी आपल्या दानशूर व्यक्तिमत्वाचो परिचय दिताना हरमला सार्वजनिक गणेशोत्सव साजरो केलो. आयज एका आमी 32वो सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव हरमला दिमाखात आमच्या स्वताच्या वास्तून 2 मजली वास्तू या हरमलच्या लोकांच्या सहकार्यान आमी उबी केली आणि आमी 11 दीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
हांगासर उत्सव साजरो करता. कोरगाव पेडणे चौपाटी उत्सव, गणेश उत्सव आणि त्या गणेश उत्सवाची व्हडली परंपरा कितलीशी वर्सां वर्सां चलत आयल्या आणि आजय ती बरे भशेन चलत आसा. ही परंपरा चलयतना कितले वर्सां गेली किंवा कितले पिढये गेले हे आमी कांय सांगू शकनात, पण अनेक पिढयेंतल्यान एक आदर्श अशें कुटुंब ह्या भागांत, कोरगांव भागांत तुमकां पळोवंक मेळटा, पेडणे भागांत तुमकां पळोवंक मेळटा. आणि त्या कुटुंबाचो 12 गोळ्याचो गणपती, 12 गोळे म्हणजे 12 कुटुंबां. आयज ती प्रत्येक गोळो म्हणजे पयलीं गोळ्याचो गणपती, 12 गोळ्याचो गणपती म्हणून तो प्रसिद्ध, चौपाटीतलो गणपती म्हणून प्रसिद्ध, इच्छेट कुटुंबीय गणपती म्हणून प्रसिद्ध. 12 गोळे म्हणजे 12 जशें हांवें सांगलें की कुटुंबां. आयज ती कुटुंबां, प्रत्येक कुटुंब त्या 12, एक गोळो जो आसा तो जवळ जवळ 80 ते 100 अशा प्रकारे तेंची लोकवस्ती जाल्ली आसा. आणि ती नुसती ह्या वाड्या पुरती उरून ना. ह्या घर पयलींचें आमचें हें राजांगण आसलेलें घर आणि गणपती आमचो एक सायडीक आमी त्या वेळार पुजले जाताले. तेच्या नंतर जशी जशी वाडत गेली, कुटुंब वाडत गेले, कुटुंब मोठे जाले, आमी तेजें राजांगण काडलें, तुळस भायर व्हेली आणि एक सभागृह आमी आयज तयार केलो. आणि त्या सभागृहांतल्यान आयज सुंदर असो माहोल, एक वातावरण हांगा तुमकां पळोवंक मेळटा. आणि जवळ जवळ दररोज अशे 12 पानां गणपतीक हांगासर नैवेद्याक दिली जातात. एक हुंदीर मामाक सुद्दां हांगा एक पान आसता. आणि अशा पद्दतीन 12 कुटुंबां नैवेद्य हांगा दाखोवन मागीर आपापल्या घरा वचून तो ग्रहण करतात. आणि एक आगळो वेगळो गणेश उत्सव म्हणून आमी हेचे कडेन पळयतात. आणि सगळ्यात म्हत्वाचें म्हणजे पर्यावरण पूरक असो हो आमचो गणेश उत्सव. माटोळी तुमकां दिसता, जवळ जवळ सगळी फळावळ जी आमकां निसर्गान दिल्ली आसा. गणपती हे मुळच गणेश उत्सव हो निसर्गाची देण आणि निसर्गाशी बांदील असलेलो उत्सव. ताका लागून एकंदर माटोळी ते एकंदर सगळो, कारण पूर्ण चिकट मातयेची ही मुर्ती आणि ही बलाढ्य अशी मुर्ती खांद्यार मिरवणूक कशी घेवन आमी हांगा एक आमचें वैशिश्ट्य म्हणजे मूर्तिकार मूर्ती ह्याच भागात म्हणजे हांगासरच करता. नागपंचमीक हो उत्सव सुरू जाता. मागीर मूर्ती जवळ जवळ गोकुळ अष्टमीक तयार जाता. गोकुळ अष्टमीक तयार जाता आणि गोकुळ अष्टमीक तयार जाल्या नंतर फुडल्या हेका एकंदर 14 पर्यंत रंगकाम वगैरे जाता. सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे बरोबर 14च्या 12च्या ठोक्यात आमी मुर्तीचो म्हणजे नजर म्हणजे डोळे उगडले जाता. सगळे कुटुंब त्या वेळार वेगवेगळे कुटुंब जे खंय खंय आसात ते 12 हजर आसता. आणि ते आयल्या नंतर सगळ्यांचे सल्ला मसलत करून बरोबर 12च्या ठोक्यात नजर उगडून मग आमचो गणपती, एखादी नववधू जशी घरात येता तशा पद्दतीचे गंध लावन, बॉटल लावन ताका आमी विराजमान म्हणजे आसनाचेर व्हरता. आणि मागीर 5 दीस हो महोत्सव चलता. आमी डेकोरेशनाक स्टार्ट करता श्रावण म्हयन्यान जेन्ना आमच्या साळेश्वर देवळान भजन स्टार्ट जाता तेन्ना भजनांसून येवन आमी मागीर हांगा डेकोरेशन करता. तुमी ह्या वर्सा पळोवंक शकतात आमचे डेकोरेशनान आमी विठ्ठल आनी रुक्मिणीचें डेकोरेशन केल्लेलें आसा. आनी तशेंच सगळे भुरगे आसा जे एक 10 साडे 10 आमचें भजन सोंपता आणि भजन सोंपोवन सोमतेच आमी डेकोरेशन स्टार्ट करता. डेकोरेशन 10:30 ते 1 मेरेन आमी करता. सद्दी आमकां 2 वरांचें आमी डिसायड करता आणि 2 वरां आमी डेकोरेशन करता. आणि तशेंच चवथीक जेन्ना 2 दीस आसता तेन्ना डेकोरेशन आमचें कंप्लीट जाता. वसुदेव देवकीच्या येऊनी. म्हजें नांव अजित नकुल शेटये, एज 68 चालू आसा. तर हो आमचो चिमण शेट घराण्याचो गणपती आसा. पयलीं आमी म्हणटा ते आमचे जाणटे पेठेच्या वाड्या चौपाटीचो राजा म्हणजे गणपती आहा तेचेच आमी सदस्य. पूण आमचो एक जाणटो हे सायडीक जेन्ना येयलो तेन्ना तेणी हांगा गणपती पुजलो आनी तो म्हणजे चिमण शेटचा राजा. सुरवातीक जेन्ना ते हांगा येयले तेन्ना रावपाची बी सोय नासली. ताका लागून हेंच्यांनी हे अशे हे जे आमी आतां दाखयला ते टायपची एक झोपडी उबी केल्या आनी तेतून तो गणपती पुजेक लायला. त्याच्या नंतर चिमण शेटच्या राजाचे चिमण शेटीचे 4 जाण झील आसले आणि त्याचे झील फुडें परत त्याची फॅमिली वाडत 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 आतां ही आमी जे आसा ती 5व्या पिढीचे. हांव जो आसा तो 5व्या पिढीचो तेंचो सदस्य. तर अशें करून आमच्या जाणट्यांनी हो गणपती त्या टायमा पासून जे पूजन स्टार्ट केला ते आज पर्यंत आमचे एकवटान हे पूजन चालू आसता.
आम्ही आमचे हे जे सदस्य आहात आमच्या घराण्याचे जे भुरगीं बाळ आहात ती सगळी मुंबई आहा पणजी आसात गोंयांत सगळ्याक विखुरलेली आसात. पुणान वर्सान ह्या 5 दिसां खातीर सगळीं झाडून आपले घरदार त्या वाटेचे बंद करून हांगा येवन हे पूजन करतात. केन्नाच कोण रावपाक पळयनात. गणपती जेन्ना हांगा स्टार्ट दीस येता तेन्ना सगळे हांगा येतात एकत्र येवन सगळे कामां करतात, झाडलोट करतात, परतून हे मखार बी बांदतात आणि हे पूजन करतात. आज पर्यंत इतली फॅमिली इतल्या वर्सां एक मत्तान एक चित्तान म्हणटा तशें एकत्रच गणपतीचो विचार करून गणपती चलयतात. केन्नाच कोणाच्या मनान येवंक ना की गणपती आमी दुसरो पुजया म्हणून. आता घरां ना म्हटल्यार आमची 15 ते 20 घरां सगळ्यांनी बांदलेली आसा. सगळ्यांची बिल्डींग जाल्ली आसा. सगळ्यांचे व्हडले व्हडले धंदे आसात. पुणून बऱ्या हुद्द्यारपी मनीस आहात. पूण कोणच आमचो गणपती आमी आमचे भाव बंद कोण गरीब आसा कोण मोठो आसा पूण हय तेचे मोठेपण कोणाकच ना. सगळे एक मत्तान भावबंदकेन एकत्र रावन हे सगळो वेव्हार आमचो करतात. आज पर्यंत आमच्या ह्या घराण्या मदीं एक सदस्य बी असो ना की खंय तरी वायट व्यसनाक आसा. म्हणजे वायट व्यसन म्हणजे आतां जे समाजात चल्ला तेतून एक सुद्दां आमचो भुरगो तेतून ना. तशेंच हे जे आमचे फॅमिली आसा आमचो एक जाणटो कोण तरी जाणटो म्हण नेमता आमी आनी तो जाणट्याच्या अंडर तो जाणटो जे कितें सांगता तेच सगळे आयकतात. कोणच ताका अपोज करना. एक मत्तान ठरयतात. हांगा भजनां जातात, परतून विविध कार्यक्रम जातात. आदी आमी सगळे जॉयंट फॅमिलींत कशे रावताले. आतां जॉयंट फॅमिली ही खंय ना. पूण आमकां ही 5 दीस आमी जॉयंट फॅमिली म्हणून एन्जॉय करता पळय ते मात्र घेण्यासारखे आसता. आमची कांयच कळना आमकां हें गणपतीचो उत्सव आमचो इतलो बरो जाता की थोड्या वड्यांक खूब आमी पळयल्या गणपती म्हणजे टेन्शनां बी येतात माटी बांदूंक जाय हे करपाक ते करप. आमचे हांगासर ना. आमचे सगळे जे सदस्य आहात चिमण शेट घराण्याचे सगळे कसलेच आपल्या हितून हे ना धरता हांगासर एकजुटीन वागतात. ह्या गणपतीचें पुजन आमी सगळे मेळून करता आनी तशेंच तेचे विसर्जनय आमचे लागींच एक तरी आहा त्या तरयेत हें करून तेची वाजत गाजत हें करता. चवथी दिसा जवळजवळ आमी 300-350 लोक हांगा जमलेले असतात आणि कोणाकच जशें ह्या आमच्या सगळ्या भावांनी सांगला तशें म्हणजे कोणाकच इच्छा जायना की बाबा आपूण नवीन घर बांदलें. प्रत्येक जाण आपापल्या पद्दतीन आपापल्या तरेन वेगळे वेगळे कडेन रावतात. ते शक्यय नासता की बाबा थंय त्याच ओरिजिनल घरांत रावप म्हणून. पूण तरी सुद्दां गणपती म्हणून हांगा येवप ही एक जी भावना प्रत्येकात आसा न्ही ती घेण्यासारखी आसता. तुम्ही खंय रावात म्हणजे आतां गोंयांतले आमचे जवळ सबंद गोंयभर आमचे लोक विखुरलेले आसात. थोडे मुंबय आसात, थोडे आनीक खंय तरी आसात. पूण ते ह्याच्या निमतान गणपतीच्या निमतान सगळे हांगा येवप आणि हांगा येवन सगळे ते 5 दीस न्ही बरे गोविंदान म्हणजे बरे आनंदान निभोवप न्ही हो एक जो उत्सव आसा न्ही ते घेण्यासारखे आसा. गणपतीक हार आमी जे घालता पयलीं अशें की आमी एक 100 हार पडटाले प्रत्येकाचो. आमचो एक असो विशय जालो की पळय आमचो इतलो गणपती सुंदर आसा, मूर्ती सुंदर आसा आनी मूर्ती दिसना तर आमी कितें करचें अशें आमकां एक विचार पडलो. तर म्हटलें पळय तुमी सगळे जाण हार हाडटा न्ही आमी म्हणलें ते 10 रुपया जमोय आनी एकूच हार हाडुया सगळ्यांचो मेळोन आनी सगळ्यांचो हातभार लागचो म्हणून एक म्हाजी एक इच्छा आसली. अशें म्हाका दिसून येयलें की मुर्ती पळयतकूच की दुसऱ्याकूय समोरच्याकूय अशें दिसूंक लागलें की ना मुर्ती छान अशें दिसूंक लागलें. म्हणून एका हारान हे बेंगलोरच्यान आमकां येता ही फुलां 5 दिसांक 5 दीस हे हार येता बेंगलोरच्यान येता आमकां सगळे. जय जय राम राम राम
गणपती बाप्पा मोरया, 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 गणपती बाप्पा मोरया. आमचे गणपती पूजन खूप पहिलीपासून आसा. आमचे आज्यापासून जाता हें शंकर पार्वतीचें पूजन, गणपती पूजन. पूण आतां आमी फॅमिली मातशी व्हडली जाली आहे, तर आमी आतां आमचे काका, आमच्या आज्या तेंचें घर, अशें आमी 1-2 कडेन आमी नाटेकर फॅमिलीन पुजता. म्हणजे शंकर पार्वती आमचे मूळ म्हणजे म्हाकाच खबर ना, म्हाका सुद्दां याद जायना. म्हणजे आमचो आजो पुजतालो. म्हणजे म्हाज्या बापायकूच आतां 100 वर्सां जालीं, तेज्या पयलीं पासून आसा तें. आनी आमी त्या खानदाना पासून हें चालूच दवरलें शंकर पार्वती पुजपाची. आनी हें फक्त चडशे नाटेकार, म्हापशेचे थोडे नाटेकार, भैरव, मणेरकार हे लोक थोडे म्हापशेचे आसा, पण ते थोडे लोक पुजतात शंकर पार्वती. आनी आमी पोरसून आमी पुजता नाटेकार म्हणटकूच. आनी आमचो कुळ देवता आमचो शंकर आसा, समजलें. म्हणून आमी ते पयलीं पासून चालू आसा ते आमी तशेंच चालू दवरलें. आनी हेज्या फुडें सुद्दां आमी अशें चालूच दवरतले. आनी आमी केन्ना तशें शंकर पार्वती नासतना आमी मुर्ती केन्ना धाडूंक ना. म्हणजे आतां आमी हांगा येयल्ल्याक आमकां 32 वर्सां जालीं ह्या नव्या घरान येयल्ल्याक. समजलें. पयलीं आमी आज्याच्या म्हणजे म्हापशा वयताले. म्हणजे आमचें घर म्हापशा म्हणजे आमी त्या गणपतीक वयताले. मागीर आतां आमी घर बांदलें हांगा, चल आमी करया गणपती पुजया म्हणून आमी आतां आमी हांगा येवन 32 वर्सां जालीं. तेन्नाच्यान आमी आतां चालू 32-34 वर्सां अशें जालें. वसंत कुंकळकार म्हणून तेणी एक प्रस्ताव हाडलो की आमी पणजीकर गणपती म्हणून नासलो, महालक्ष्मी देवळान आसलो, मळ्यान आसलो, पूण पणजीकर गणपती म्हणून नासलो.
आमी एक पणजीकर म्हणून गणपती म्हणून पुजया म्हणून तेणी एक प्रस्ताव हाडलो. तेणी एक कोणाक म्हटलें, तेणी म्हाका म्हटलें आनी कोणाक म्हटलें अशें करून आमी 11 मेंबर जावया आनी एक गणपती पुजन करुया खंयसरूय पणजेन, बाजारान जावं हांगासर. म्हणटकीच तेन्ना मिली मिनिस्टर आसलो, चीफ मिनिस्टर. तर बाजारान आमी आयनॉक्सा कडेन आमचो विचार आसलो, पूण तो कितें म्हणालो, तो रोड सारको येरादारीचो रोड, त्या रोडार म्हणालो सामके त्रास जातले तुमकां. आपूण हांगा हो मातसो ऑड रोड आसलो न्हू, हांगा तुमी करा म्हण तेणी आमकां परमिशन दिलें. म्हणटकीच आमी 11 मेंबर करचे आनी गणपती पुजचो म्हूण ठरलो. मागीर पणजेकार येतलेच न्हू, 11चे मागीर 11 जाले मेंबर. मागीर 12वो मेंबर एकूण तरी येयलो, आपोल्याक एक घेरे म्हणून. 12 कशें करतले, 15चेर हाडले. 15 येतकीर मागीर 16वो एकूण तरी येयलो, आपल्याकूय घेरे म्हणून. मागीर 21चेर आमी तें स्टॉप केलें आनी गणपती पुजन स्टार्ट केलें. हय, 1993.
आम्ही ही गणेश चतुर्थी फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करता. म्हटल्यार आमी फक्त भजनां आणि घुमट आरती हेच कार्यक्रम हांगा साजरे करता. 9 दिसांक आमचे कार्यक्रम असतात. तशेंच 8व्या दिसा दर वर्षी प्रमाणे आमचो हांगासर सत्यनारायण पुजा जाता. त्याच बरोबर आमी सगळ्या भक्तांक हांगासर महानैवेद्य घालता. तेन्ना म्हाजी आवर्जून विनंती आहा, जे भक्तजन आसा तेंच्यांनी मुद्दाम करून हांगासर 8व्या दिसा महाप्रसादाचो लाभ घेवचो. 1991 म्हणजे 1991 आमचो गणेश आमी हांगासर साजरो केला. गणेश साजरो करपाचें उद्दिश्ट म्हणजे हांगासर आमचे कदंबाचे कामगार आसले, जे कामगार टायम टू टायम घरा पावना आसले आनी तेंच्या खातीर आमचे पयलींचे जाणटे जे जाणणारे कामगार ते फुडें सरोन हांगासर एक कदंबा कडसून एक रूम घेतलो आनी हांगासर 1991 हो गणपती स्थापन केलो. तशेंच हो गणपती स्थापन केल्या उपरांत 2004 सालान हांगासर आमी संकटनाशक वरद विनायक ही मुर्ती स्थापन केली. ही मुर्ती हांगासर जे लोक हांगासर भावीक येता त्यांच्या बऱ्याचशा लोकांची हांगासर बरी बरी कामां जाता. सगळ्यांनी अशे पद्दतीन विसर्जन करचें की विसर्जन केल्या उपरांत दुसरे दिसा ती गणेश मुर्ती भायर दिसची न्हू, जेणे करून आमच्या देवतांची जी पळय विटंबना जाता, अवहेलना जाता ती जावची न्हू. म्हणून सगळ्या गोंयकारांक एक नम्र विनंती आसा, गणेश मुर्ती विसर्जन करतना सारकी कायदेशीर पद्धतशीर विसर्जीत करची. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला तुम्ही गजर हरिनामाचा दिंड्या पथकांचा गजर तालला नाद घुमला विठ्ठला जय हरी विठ्ठला विठ्ठला
गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी म्हणजे हिंदू धर्मामध्ये फार महत्त्वाचा सण असतो. चतुर्थीला सगळे लोक एकत्र येतात आणि हा उत्सव साजरा करतात. चतुर्थीमध्ये आम्ही राग सगळं काय सोडतात आणि एक दुसऱ्यांना मदत करतात आणि चांगलं विचार येतात मनामध्ये. आणि चतुर्थीला कसलेही जे काय वाईट आहे, नड आहे, जड आहे, करणी आहे, ते सगळं दूर जाते. आणि जेव्हा बाप्पा आमच्या घरात येतो तेव्हा एक चांगलं ज्ञान येते, चांगले विचार येतात आणि सुख येते जीवनामध्ये. त्यासाठी आम्ही हा सण साजरा करतात. चतुर्थीला सगळ्यांनी चांगले विचार आणण्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करायची असते. आणि बाप्पा आम्हाला खूप आशीर्वाद देतात आणि आमच्यावरती कृपा करतात. आम्ही सर्व त्यांचेच मुलं आहेत आणि त्यासाठी आम्ही कसलेही वाईट विचार आणता कामा नये. जसं आता चतुर्थीला प्रेमाचं एक साजरा असतो, एक प्रेमाची एक लाट येते, ते आम्हाला वर्षभरात तसंच जपणं फार गरजेचं असते. ह्या काळामध्ये खूपसे वॉर होतात आणि खूप काय काय आता त्रास होतो आहे, फ्लड येतात. तर त्यासाठी आम्हाला एकजूट राहणं फार गरजेचं आहे आणि ते चतुर्थी आम्हाला शिकवत असते. आणि गणेश चतुर्थी हा एक प्रेमाचा सण असतो आणि ह्या सणामध्ये आम्हाला चांगले विचार आणून चांगले भक्तिभावाने हा सण साजरा करायचा असतो. आणि त्यासाठी आम्हाला आता खूपशे आम्ही बघतात की आता कॉम्पिटिशन होते की बाबा शेजाऱ्यांनी एक 5,000चा फटाके आणले तर आम्ही 10,000चा आणणार. असं करायचं नसते आणि प्रेमाने राहायचं असते. एक चांगलं एक सण आहे तो साजरा करायचा असतो. आम्ही एकमेकांच्या घरी जाऊन आरती करतात. हा तसंच एक प्रेमाचं एक हा कृपा असते ती आम्हाला जपून ठेवायची असते. आणि सगळ्यांनी चांगलं राहायचं असते, व्यसन करता कामा नये. आमचा हा पारवडेश्वर महाराज मठ गेले 40 वर्षापासून व्यसनमुक्तीचं कार्य करत आलेलं आहे आणि खूपसे लोक वर्षाला व्यसन सोडतात मठात येऊन. तर असं सगळ्यांनी व्यसन सोडायला पाहिजे आणि सगळ्यांनी चांगला आम्हाला शरीर दिलेलं आहे त्याचं ध्यान ठेवलं गरजेचं आहे. आणि असंच चतुर्थीला हसत खेळत राहायला पाहिजे आणि जास्तही आम्ही फटाके वगैरे लावू नये कारण आम्हाला प्रकृतीचा ध्यान ठेवायला पाहिजे आणि असंच चांगलं मिळून मिसळून राहायला पाहिजे. देव नाही हो, देव नाही हो, गणपती सारखा देव नाही. पाण्यात द्वारका, दुधात द्वारका, गणपती सारखा देव नाही. देव नाही हो, देव नाही हो, गणपती सारखा देव नाही. पाण्यात द्वारका, दुधात द्वारका, गणपती सारखा देव नाही. देव नाही. आडपेचो गणेशोत्सव आणि खास करून 5व्या दिसा
विसर्जनाचो कार्यक्रम हो गोंयभर खबर आसा. गोंयांतूच न्हय, संपूर्ण देशांतून काही लोक हांगा येतात आनी खास करून कर्नाटका महाराष्ट्रा ज्यो बॉर्डर स्टेट आसात हांगसरल्यान ह्या उत्सवांक सहभागी जातात. म्हज्या अंदाजान कमीत कमी 100 वर्सां ह्या उत्सवाक पूर्ण जाली आसतली. ताज्या पयलीं चलताले, पण तशें मोठ्या प्रमाणात प्रोसेशन मिरवणूक अशें कांय आसनाशिल्लें. परंतु नवीन पिढी यूथ पिढी आयली आनी तांणी हे प्रोसेशनाक वेगळे वेगळे तरेचे चित्ररथ, प्रत्येक फॅमिलीचो गणपती आसा तो फॅमिलीचे सगळे मेंबर म्हणून आपल्या गणपतीक एक वेगळ्या तरेचो चित्ररथ करून ह्या प्रोसेशनाक सहभागी जातात. जवळ जवळ 18-20 कुटुंबां हांगसरले गणपती हे आसा ते कुटुंबाचे गणपती आसात. सादारण 100 पेक्षा जास्त मेंबर हे प्रत्येक कुटुंबाचे असतात आणि खंय रावूं ते. परंतु ह्या उत्सवाक ते खास करून 5 दीस येतात, बरोबर रावतात, एकत्र आरती करतात, एकत्र भजन करतात, एकत्र जेवतात आणि खरोखरच उत्सव साजरे करून खरोखर ही भक्ती जी आसा त्या भक्तीच्या माध्यमातून वर्षभराची शक्ती घेऊन आपापल्या घरा वतात. वैशिष्ट्य इतलेंच की ह्या निमित्तान एक संघटितपणा, ह्या उत्सवाक एक संघटितपणा आयिल्लो आसा. त्याचबरोबर फॅमिलीचे बॉन्डिंग सुद्दां ह्या उत्सवाच्या माध्यमातून जाता हे ह्या उत्सवातून आमकां दिसता. कारण एक म्हजे हाजो गणपती आनी म्हजे हातूंतल्यान ही सेवा बरी जमली. हजारो लोक म्हणजे गोंयभरांतून येता, गोंय भायरून येता, तांचे उत्तम प्रकारे तांचें मनोरंजन जावंक जाय. म्हणजे ही आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमच्या संस्कृतीचें रक्षण कशें पद्दतीन करप. आमची संस्कृती कितें ह्या सगळ्या माध्यमातून ती लोकां समोर व्हरपाचें काम वेगवेगळ्या चित्ररथाच्या माध्यमातून जाता. आनी म्हणून हे एक भक्तीचें जागरण, भक्तीचो उत्सव आसा. हातूंतल्यान संस्कृतीचें जागरण, भक्तीचें जागरण जावपाची संदी खूब लोकांक तातूंतल्यान मेळटा. आनी जेन्ना कोणीय ह्या उत्सवाक येता तो दुसरे वर्स येनासर रावना हाजे अशें आमकां अनुभव आसा. आनी म्हणून गोंयभर हो उत्सव फेमस आसा. हांव सगळ्या आमची जी काही कुटुंबां आसात जेणी ही 5 दीस सेवा केल्ली आसात ह्या प्रोसेशनाक सामील जातात आणि त्याचबरोबर आयिल्ल्या सगळ्या गणेश भक्तांचें हांव म्हजे वतीन स्वागत करता, गांवचे वतीन स्वागत करता. आनीक येणाऱ्या म्हणजे आज जो उत्सव सांगात ह्या उत्सवाची जाता येणाऱ्या वर्साक आनी 4 जाणां बरोबर घेवन ह्या उत्सवाची महती आनी उत्सवाची एक शक्ती आनी हें आसा ते भक्तीचो रंग पळोवपाक तांकां घेवन येवचें